तुम्ही कधी विचार केलाय का, की ज्या तांदळाच्या पाण्याला आपण टाकाऊ समजून बेसिनमध्ये ओतून देतो, त्याच पाण्यात तुमच्या चेहऱ्याचे वय कितीतरी वर्षांनी कमी दाखवण्याची ताकद असते? पण थांबा, जर तुम्ही हेच पाणी चुकीच्या पद्धतीने लावत असाल तर? तुमच्या चेहऱ्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा ॲक्नेचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तर आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर एक सायंटिफिक रिव्हिलेशन आहे. आपण कोरियन लोकांसारखी काचेसारखी चमकणारी त्वचा हवी असते आपल्याला. पण आपण आपल्या भारतीय वातावरणामध्ये आपल्या घराच्या तांदळाचा वापर करताना कुठेतरी मोठी चूक करतो. तुम्ही कधी नोटीस केलंय का, की बाजारात मिळणाऱ्या महागड्या राईस वॉटर सिरमची किंमत ही हजारो रुपये का असते? कारण त्यामध्ये एक विशिष्ट फर्मेंटेड प्रोसेस असते, जी आपण घरी करायला विसरतो. आज मी तुम्हाला अशा 5 पद्धती सांगणार आहे, ज्याने तुमची त्वचा आणि केस दोन्हीही कायापालट होतील. पण त्याआधी तुम्ही जे पाणी वापरताय, ते खरंच शुद्ध आहे का? आपण दिवसभर घरकाम, मुलांचा अभ्यास, ऑफिसची कामं यात आपली स्वतःची त्वचा कुठेतरी हरवून जाते. आरशात पाहिल्यावरती जेव्हा डोळ्याखालील काळी वर्तुळे, डार्क सर्कल्स किंवा कपाळावरचे बारीक चिरा दिसतात, तेव्हा मन कुठून जातं. आपण जाहिरातीत बघून महागडे सिरम, क्रीम्स आणतो, पण रिझल्ट काही शून्य. खरं तर आपल्या भारतीय स्त्रियांची त्वचा या केमिकलसाठी बनलेलीच नाही. पूर्वीच्या काळामध्ये घरगुती उपायच केले जायचे, तरी देखील त्यांची त्वचा चमकदार असायची. आपल्याला हवं असतं काहीतरी जे नैसर्गिक असेल आणि खिशालाही परवडणारं असेल. तांदळाचं पाणी हा सगळ्यात स्वस्त पर्याय वाटत असला तरीही त्यामागील विज्ञान समजून न घेता वापरणं म्हणजे त्वचेवरती प्रयोग करण्यासारखंच आहे. तुम्हाला माहिती आहे का, की चुकीच्या पद्धतीने साठवलेलं तांदळाचं पाणी तुमच्या त्वचेचे पोर्स ब्लॉक करू शकतात? आत्ता तुम्ही विचार करत असाल, की तांदूळ तर आपण रोजच धुतो, मग त्यात काय विशेष? खरं कारण म्हणजे तांदळाच्या वरच्या थरात असलेलं इन्स्टेटोल आणि फेरुलिक ॲसिड हे 2 घटक म्हणजे निसर्गाने दिलेलं एक नॅचरल सनस्क्रीन आणि अँटी एजिंग टॉनिक आहे. पण हे घटक सक्रिय होण्यासाठी तांदळाला एक ठराविक तापमानात भिजवणं गरजेचं असतं. जर तुम्ही तांदूळ फक्त धुवून ते पाणी लावलं, तर तुम्हाला फक्त 10%च फायदा मिळेल. पण जर तुम्ही ते फर्मेंट केलं, तर त्याचे फायदे 1000 पटीने वाढतात. पण इथेच खरं गेम आहे, की फर्मेंटेशन म्हणजे नेमकं काय आणि ते कसं ओळखावं? जर पाण्याचा वास आंबट आला, तर ते चेहऱ्याला लावायचं की नाही? हेच गुपित मी पुढे उलगडणार आहे. आता आपण पाहूया की कृती कशी करायची. सगळ्यात आधी तांदूळ निवडताना तो बिन पॉलिशचा असेल तर उत्तम. तांदूळ पहिल्यांदा धुताना ते पाणी फेकून द्या, कारण की त्यात पेस्टिसाइड्स असू शकतात. दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही पाणी घालाल, तेव्हा ते किमान 24 तास एका काचेच्या बॉटलीत ठेवा आणि प्लास्टिक वापरू नका. काचेच्या बॉटलीतच ते ठेवा, कारण की प्लास्टिकमधील अम्लीय गुणांसोबत प्रक्रिया होऊ शकतात. 24 तासानंतर या पाण्याचा pH लेव्हल आपल्या त्वचेच्या pH लेव्हलशी जुळतो. तर हे पाणी कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावरती लावताना डॅबिंग मोशनमध्ये ते लावा. घासू नका. जेव्हा तुम्ही त्वचा घासता तेव्हा तुमची त्वचेचं संरक्षक कवच म्हणजे स्किन बॅरियर तोडत असता. तर तांदळाच्या पाण्यात असलेली ॲमिनो ॲसिड तुमच्या त्वचेतील कोलेजन वाढवतं, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण
दिसण्यास मदत होते. तर तुम्ही त्वचेसाठी अशा पद्धतीने तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता फर्मेंटेड करून, जेणेकरून तुम्हाला कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी फायदा होईल. तसेच हे जे केसांसाठी देखील उपयोग होतात. केस आणि त्वचेसाठी विविध प्रकारे आपण तांदळाचं पाणी वापरू शकतो. फक्त चेहराच नाही तर केसांच्या लांबीसाठी आणि मजबूतीसाठी तांदळाचं पाणी म्हणजे अमृतच आहे. पण अनेकांना सवय असते, की ते पाणी लावून तसेच सोडून देतात. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण की तांदळाच्या पाण्यामध्ये स्क्रॅच असतात, जे वाळल्यानंतर केसांना कडक बनवू शकतात आणि केस तुटू देखील शकतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, की जर तांदळाचं पाणी केसांना लावलं, तर ते 20 मिनिटानंतर केस साध्या पाण्याने धुणं हे अनिवार्य आहे. आणि चेहऱ्याच्या बाबतीतही जर तुमची त्वचा ही ड्राय असेल, तर फक्त तांदळाचं पाणी लावून चालणार नाही. त्यामध्ये तुम्ही 2 थेंब ग्लिसरीन किंवा व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आजकाल मार्केटमध्ये सहज मिळतात, तर ते तुम्ही वापरू शकता. आणि तुम्ही कधी नोटीस केलं आहे का, की काही लोकांना घरगुती उपाय करूनही पिंपल्स येतात. तर हे टाळण्यासाठी कोणताही उपाय करत असताना तो योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं असतं. कारण की हे तांदळाचं पाणी जर व्यवस्थित गाळून घेतलं नाही, तर त्यातील छोटे कण पोट्समध्ये अडकतात. तर अशा पद्धतीने फर्मेंटेड करून तांदळाचं पाणी वापरला, तर कल्पना करा की 15 दिवस जर नियमितपणे योग्य पद्धतीने हा उपाय केला, जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा स्वतःचा चेहरा आरशात बघाल, तेव्हा तुम्हाला तो उघडलेला चेहरा दिसणार नाही. त्याऐवजी तुम्हाला एक घट्ट, उजळलेली आणि आरशासारखी चमकणारी त्वचा दिसेल. तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन हलकं झालेलं असेल, तर हे स्वप्न नसेल, हे विज्ञानाचे सिद्ध केलेलं सत्य आहे, की बाजारात मिळणाऱ्या ₹3000 सीरममध्ये जे पिटोरा नावाचं तत्व असतं, तर तेच तत्व तुमच्या घरी तयार झालेल्या या फर्मेंटेड राईस वॉटरमध्ये असतं. मग विनाकारण पैसे का खर्च करताय? एक गोष्ट लक्षात ठेवा, की नैसर्गिक उपाय हे मॅजिक नसून प्रोसेस आहे. संयम हाच तुमचा सगळ्यात मोठा मित्र असतो. त्यामुळे मैत्रिणींनो, आपण जगासाठी खूप काही करतो, पण स्वतःसाठी फक्त हे 10 मिनिटे काढले, तर तुमचा आनंद काही वेगळाच असतो. तानाचं पाणी चुकीच्या पद्धतीने वापरून नुकसान करून घेण्यापेक्षा आज सांगितलेली ही सायंटिफिक पद्धत अवलंबून बघा. तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल. आणि मिळालं की नाही हे मला तुम्ही कमेंट्समध्ये 10 दिवसानंतर नक्कीच सांगा. कन्सिस्टन्सी ठेवा आणि उपाय करा. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये एका मैत्रिणीला जरूर शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आणि जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.